ते पाषाणाला पाझर फुटू शकतो पण युती सरकारला पाझर फुटत नाहीये। 80 दिवसापासून आम्ही बोंबलून सांगत होतो की ही हत्या निर्घुणपणाने केली गेली आहे, म्हणजे ह्या क्रौर्याला सीमाच नाही असं आम्ही त्यांना सांगत असताना या पाषाण हृदयी सरकारला हा पाषाण त्यांना नाही इथे मी विनंती करू बरं ठीक आहे, इथे राहू द्या, ते बाजूचं व्हा, त्यांना दिसू तर द्या। आतमध्ये तुम्ही अडवू नका, मी आतमध्ये जाणार नाही। मी तुम्हाला शब्द दिला ना, मी जाणार नाही आतमध्ये जाणार नाही, मी आतमध्ये जाणार नाही, मी आतमध्ये जाणार नाही, शब्द दिला। हा पाषाण आहे, याला पाझर फुटू शकत नाही। हा पाषाणाला पाझर फुटेल, या शासनाच्या हृदयाला पाझर फुटत नाहीये। हे शासनाचं हृदय आहे, पाषाण हृदयी शासन आहे। 80 दिवसापासून शासनाला माहिती आहे काय झालंय। साहेब, काल तुम्ही बेड्या घालून आलात, आज दगड घेऊन आलात तुम्ही। हा दगड प्रतिकात्मक आहे, हे शासनाचं हृदय आहे, याला पाझरच फुटत नाही, याला पाझरच फुटत नाही, पाझर। यांना पाझरच फुटायला तयार नाही तर राजीनामा कसा होईल। तुम्ही काय या ठिकाणी तर पाषाण घेऊन जितेंद्र आव्हाड हे विधान भवन परिसरात आलेले आहे। सरकार पाषाण हृदय आहे, पाषाणाला सुद्धा पाझर फुटतोय पण सरकारला पाझर फुटलेला नाही, यासाठी प्रतिकात्मक दगड घेऊन पाषाण घेऊन जितेंद्र आव्हाड विधान भवन परिसरात आले। आणि आता थोड्याच वेळामध्ये धनंजय